नमस्कार. आज आपण बेकरीमध्ये सहज मिळणारा तसेच किराणा स्टोअरमध्ये सहज मिळणारा लहानांपासून मोठ्यांचा खूप आवडता असा क्रीम रोलची रेसिपी पाहणार आहे. हा क्रीम रोल बनवताना मी बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, इनो अजिबात वापरलेला नाही. तसेच तेल तुपाचे मोहनही यामध्ये वापरलेलं नाही. आणि हा क्रीम रोल आहे तो फ्राय न करता मी तर बेक केलेला आहे. अगदी छान भरपूर लेअर असलेला खुसखुशीत बेकरी स्टाईल क्रीम रोल आपला या पद्धतीने तयार होतो. असा क्रीम रोल खायला कोणाकोणाला आवडतं हे कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी खूप सोपी आहे आणि क्रीम रोल बनवायला साहित्यही खूप कमी लागतं. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी किचन टॉप अगदी स्वच्छ करून घेतला. आता 1 किलो मैदा घेतलेला आहे. हा सगळा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. चाळून घेतल्यामध्ये मैद्यामध्ये काय कचरा असेल तर तो निघतो. तर मैदा चाळून घेतल्यानंतर यामध्ये मी 15 ग्रॅम मीठ घातलं आणि 30 ग्रॅम आपली रेग्युलर साखर घालायची आहे. बेकरी प्रोडक्ट बनवताना शक्यतो सगळं साहित्य मोजूनच घ्यायचं आहे, म्हणजे तो पदार्थ आपला परफेक्ट बनतो. आता मी ह्या कपाने 200 ml चा कप आहे त्याने पाणी घेणार आहे आणि हे पीठ आहे ते व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. 1 किलो मैदा भिजवण्यासाठी आपल्याला 600 ml पाणी लागतं. एका दुसरा चमचा कमी जास्त लागू शकतो, पण 600 ml पाण्यामध्येच हा मैदा भिजवून घ्यायचा आहे. आणि थोडासा घट्टसर भिजतो तर घट्टच आपल्याला सुरुवातीला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. मस्त असं पीठ भिजवून झालेलं आहे. आता इथं मी 50 ग्रॅम आहे ते लिली वनस्पती घेतलेलं आहे. ते हातावर थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि ह्या पिठाला असं चोळून व्यवस्थित पुन्हा हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. मळत सगळ्या पिठाला हे 50 ग्रॅम लिली वनस्पती लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त इथं मी उंडा जो आहे पिठाचा तो मळून घेतला. यावरती आता ओलं केलेला नॅपकिन झाकून 20 मिनिट ठेवायचं आहे. 20 मिनिट झालेले आहेत. पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजलं. आता पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं आणि पीठ मळून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त आपलं इथं पीठ झाले. असे बबल्स आले की समजून जायचं पीठ आपलं अगदी छान झालेलं आहे. आणि ह्याची खारी बनवा किंवा क्रीम रोल अगदी मस्तच बनणार. सुक्का मैदा मी इथं ओट्यावर टाकून घेतला आणि त्यावर हे पिठाचा उंडा ठेवून हे लाटून घ्यायचं आहे. पहिल्या वेळेस लाटायला थोडंसं हे जड जातं, पण पुन्हा हे अगदी सहज लाटलं जातं. या पद्धतीने तर मी लाटून घेतलेलं आहे. आता 200 ग्रॅम लिली वनस्पती घेतलेला आहे. हातावरती थोडंसं असं मऊ करून घ्यायचं आणि नंतर ह्या पूर्ण लाटेला आपल्याला हे 200 ग्रॅम लिली वनस्पती आहे ते सगळीकडे हाताने असं लावून घ्यायचं आहे. सगळीकडे लावून झाल्यावर हात सगळीकडे फिरवून घ्यायचा, कारण एकाच जागेवर ह्याचा गोळा राहू नये यासाठी व्यवस्थित प्लेन करून घेतलेला आहे. सगळीकडे लावून झाल्यानंतर बघा या पद्धतीने एका साईडने फोल्ड केला, त्याच बाजूने दुसरा फोल्ड करायचा आणि तिसऱ्या बाजूने हे राहिलेला त्याच्या विरुद्ध बाजूने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड करून झाल्यानंतर जी फोल्ड केलेली बाजू आहे त्या आपल्या बाजूला करून घ्यायची आणि खाली सुक्का मैदा टाकून घ्यायचा. मैदा जो आहे ते प्रत्येक वेळेस टाकायचा आहे, कारण पीठ खाली ओट्याला चिटकू नये यासाठी आपल्याला मधून सारखा सुक्का मैदा खाली टाकून घ्यायचा. त्यानंतर यावरती ओलं केलेलं घट्टसर पिळून घ्यायचं कापड आणि ते टाकून 20 मिनिट रेस्टसाठी ठेवायचं आहे. 20 मिनिट झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. पुन्हा खाली सुक्का मैदा टाकून घेतलेला आहे. आता हे उभं करून असं लाटून घ्यायचं आहे. तर इथं माझा किचन ओटा थोडासा कमी पडत असल्यामुळे फोल्ड करून लाटावं लागतं. उभ्या बाजूने लाटून झाल्यानंतर हे पीठ आडवं करून घ्यायचं आणि आडव्या साईडने अगदी सहज असं हे लाटून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने इथं मी लाटून घेतल्यानंतर पुन्हा इथं 200 ग्रॅम मी लिली वनस्पती घेतलेलं आहे तेही पुन्हा असं हातावरती मऊ करून घ्यायचं. थोडंसं पिठावर हलक्या हाताने ठेवून मऊ केलं तरीही चालेल. आणि आता ह्याही बाजूला आपल्याला पुन्हा व्यवस्थित असं हे लिली वनस्पती आहे ते लावून घ्यायचं आहे. सगळीकडे लावून झाल्यानंतर पुन्हा हाताने वरून प्लेन करून घ्यायचं, म्हणजे याचा कुठं असं गोळा राहत नाही. सगळीकडे लावून झालेलं आहे. आता आपण मगाशी जसा फोल्ड केला तसाच फोल्ड करायचा आहे. आता मला इथं व्हिडिओमध्ये सगळं पूर्ण प्रत्येक वेळेस दाखवणं शक्य नाही. तुम्ही पाहू शकता एवढं असं पिठाचं आपलं लाटी तयार होते आणि इथं तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं हे मी
याला लिली वनस्पती लावून घेतलेला आहे। एक फोल्ड केल्यानंतर त्याच बाजूने दुसरा फोल्ड मी करून घेतलेला आहे आणि तिसरा फोल्ड आहे तो पुढच्या बाजूने करायचा आहे। असं फोल्ड करून घेतलं की आपल्या साईडला ही ओपन बाजू करून घ्यायची। पुन्हा खाली मैदा टाकून हे त्यावरती ठेवायचं आणि त्यानंतर हे ओलं कापड आपण जे घट्ट पिळून घेतलंय ते झाकून 20 मिनिट पुन्हा ठेवायचं आहे। पुन्हा 20 मिनिट झालेले आहे। यावरचं कापड काढायचं आणि खाली मैदा टाकून घ्यायचा आणि आता पुन्हा आपण वरच्या बाजूने उभ्या बाजूने असं लाटून घेणार आहे। बघा या पद्धतीने इथं उभ्या साईडने मी लाटून घेतल्यानंतर पुन्हा हे पीठ आडवं करून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। खूप पातळ न लाटता थोडंसं हे जाडसरच लाटायचं आहे, कारण आपण पुन्हा जे आपल्याला बनवायचं आहे त्यावेळेस हे आपण पातळ लाटून घेणार आहे। आता बुक फोल्ड कसं करतो त्या पद्धतीने हे तर फोल्ड करायचा आणि त्यानंतर पुन्हा फोल्ड करून घ्यायचं आणि जी फोल्ड केलेली ओपन बाजू आहे ते आपल्या साईडकडे करून त्यावरती कापड झाकून पुन्हा आता हे 20 मिनिट ठेवायचं आहे। क्रीम रोल करायला खूप अवघड नाही, पण खूप वेळ खाऊ काम आहे, कारण प्रत्येक वेळेस ह्याला रेस्ट देणं गरजेचं आहे। जर आपण अशी रेस्ट नाही दिली तर याला लेअर सुटत नाही, यासाठी प्रत्येक वेळेस आपण रेस्ट देऊनच हे काम करत आहे। आता बघा यावरचं कापड काढलं, मैदा टाकून घेतला। आता हे 2 भागामध्ये कट करून घ्यायचं आहे, कारण एवढं पीठ आपल्या माझ्या ओट्यावरती एका वेळेस लाटलं जाणार नाही, यासाठी मी 2 बॅचमध्ये हे करणार आहे। आता एक भाग कट केलेला मी इथं ओल्या कापडामध्ये असा गुंडाळून ठेवणार आहे आणि जो एक भाग आहे राहिलेला आता तो लाटून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपण उभ्या साईडनं लाटून घेणार आहे। बघा या पद्धतीने आता लाटून उभं घेतलेलं आहे। उभं लाटून झाल्यानंतर आडवं केलं आणि आता पुन्हा आडव्या बाजूने लाटून घ्यायचं आहे। तर हे खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही। आपण चपाती एकावर एक 2 चपात्या ठेवल्यावर जेवढं जाड होतं ना तेवढं हे लाटायचं आहे। बघा व्यवस्थित लाटून झालेलं आहे। आता मी पट्टी ठेवून याच्या कडा ज्या आहेत त्या कट करून घेत आहे, कारण कडा पुढं मागं लाटल्या गेलेल्या असतात आणि एकसारखं प्लेन आपलं होण्यासाठी इथं मी याच्या 4ही बाजूने कडा कट करून घेतल्या आणि कडा कट करून घेतलेलं साईडचं पीठ जे शिल्लक राहतं ते जसं डायरेक्ट बेक केलं तरी चालेल, ते खारीसारखं खायला छान लागतं। मध्यभागी मी करून त्याचा एक भाग फोल्ड करून बाजूला काढून ठेवला आणि तोही कापडाने झाकून ठेवलेला आहे आणि आता इथं एका भागाच्या मी क्रीम रोल बनवणार आहे। 1-1 इंचाच्या आपल्याला इथं याच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। मी इथं स्केल ठेवून कट करत आहे, म्हणजे एकसारख्या सगळ्या आपल्या पट्ट्या तयार होतात। आणि इथं माझ्याकडे क्रीम रोलचे मोल्ड आहेत ते मी थोडे इथं प्लेटमध्ये घेतलेले आहेत। आता या मोल्डला पण ही जी पट्टी 1 इंचाची केलेली आहे ती अगदी सहज गुंडाळून घ्यायची आहे। खूप अशी प्रेस न करता हलक्या हातानेच बघा या पद्धतीने आपण ही पट्टी जी आहे ती मोल्डला गुंडाळून घेत आहे आणि खालच्या साईडला असं थोडंसं राहिलं पीठ की ते असं थोडं पॅक करून घ्यायचं, म्हणजे बेक होताना ते सुटत नाही। बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित इथं मी मोल्डला क्रीम रोल तयार करून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने सगळे क्रीम रोल इथं मी तयार करून घेतले। आता बेकिंग ट्रेमध्ये आपण हे मोल्ड ठेवून घेऊया। एक करून ट्रेमध्ये मोल्ड ठेवलेला आहे आणि 2 मोल्डच्या मध्ये साधारण 1 इंच अंतर ठेवायचं, कारण हे बेक झाल्यावर फुगतात। आता प्रीहीट केलेल्या ओटीच्या मध्ये हा मी ट्रे आहे तो ठेवून घेतलेला आहे। ओटीचं टेम्परेचर फुल करून घ्यायचं आणि हे 20 मिनिट बेक करायचं आहे। 20 मिनिट झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता मस्त असं क्रीम रोल आहेत ते आपले बेक झालेले आहेत। आता क्रीम रोल आपण 20 मिनिटानंतर ओटीची मध्ये मधून बाहेर काढून थंड करून घेऊया। हे थोडेसे कोमट असतानाच आपल्याला ह्यातले मोल्ड आहेत ते असे थोडे फिरवून हलक्या हाताने काढून घ्यायचे आहेत, कारण थंड झाल्यानंतर यातले मोल्ड आहेत ते निघत नाहीत। यासाठी आपल्याला थोडे कोमट असताना त्याचे सगळे मोल्ड असे काढून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले इथं क्रीम रोल भरपूर लेअर असलेले तयार झालेले आहेत। आता हा ट्रे पुन्हा 10 मिनिटांसाठी 100 डिग्रीला आपल्याला बेक करून घ्यायचं आहे, म्हणजे मोल्ड काढल्यानंतर आतली जी बाजू आहे तीही बेक होते आणि व्यवस्थित असा क्रीम रोल आपला बेक होतो। आणि पुन्हा हे क्रीम रोल पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर यामध्ये मी बटर क्रीम भरून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त कुरकुरीत भरपूर लेअर असलेले क्रीम रोल आहेत ते तयार झाले आणि मस्त अशी क्रीम रोल भरून मस्त क्रीम रोल तयार आहेत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।